श्री प्रकाश गंगाधर गामणे यांच्या सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। आपले नम्र समस्त ग्रामस्थ व गामणे परिवार। त्यानं माझं मन वेधून घेतलंय। पाहिला पाहिला ग नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदा। गावातल्या सगळ्या गवळणी निघाल्या। पहिली गवळण श्रीमंत होती। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे पैसे येत होते। श्रीमंत होते। एक मुठभर सोनं घेऊन गेलती यशोदेचं पोरग पाहायला। अय बेलगाव काय घेऊन गेलती? 10 रुपये तरी द्यायचा महाराजाच्या पायावर। मला नका देऊ। एखाद्या महात्म्याच्या दर्शनाला गेले तर देच। एक मुठभर घेऊन गेलती महाराज। किती श्रीमंत असेल, मनाची मोठी असेल माझ्याकडे बघा। एक मुठभर बेलगावकर तुम्हाला फार लक्ष देऊन ऐकायचं आहे। एक मुठभर सोनं घेऊन गेली। पहिलाच नंबर लागला तिचा। पहिली आमचे कैलास महाराज म्हणतील, दुसरी तुम्ही म्हणा, दुसरी अय समाधान भाऊ, तिसरी तुम्ही म्हणा। तिघाला 3 देत होतो। तिघाला 3 देत होतो मला। आता पहिली गवळण गेली होती माझ्याकडे बघा। एक मुठभर सोनं घेऊन गेलती। मुठभर सोनं हातामध्ये। काय भाग्य बघा। पहिलंच मुठभर सोनं घेऊन गेली। पहिलाच नंबर लागला यशोदेच्या घरामध्ये। यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला माझ्याकडे बघा। यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावरून ती असं सोन्याची मूठ वाळून टाकली। वेळ कमी असल्यामुळं मन भरून पोरगा पाहिला। बाहेर आली। बाकीच्या अशा रांगेतच लागल्या होत्या। काहीचा 3ला येणार होता नंबर, काहीचा 1ला येणार होता, काहीचा 2ला येणार होता। अशा सगळ्या जणीनं तिला विचारलं, बाई आम्ही तर उन्हात उभे आहेत, चटक्याच्या उन्हात उभे आहेत, काय तुझं भाग्य आहे? पहिलाच नंबर लागला ग, पहिलाच नंबर लागला ग, सांग ना ग तिचा पोरगा तुला कसा दिसला ग? ती म्हटली, खरं सांगू मी त्याच्यासाठीच एक मूठभर सोनं घेऊन गेलते। पोरगा हातामध्ये घेतला, मन भरून त्याला पाहिलं, सोन्याची मूठ वाळून टाकली, पण त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मन वेधून घेतलंय। पाहिला नंदाचा
ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले पाहिला पाहिला ग नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदाचा नंदन पाहिला म्हणे. पाहिल्यावर काय झालं, तो कसा आहे ते मला सांगता येत नाही. का ते नैवेद्यले मन, त्या कृष्णानं माझं मन वेधून घेतलंय बघ, मला सांगता येत नाही तो कसा आहे. पहिलीचा नंबर लागून गेला. दुसरी आपल्या बेलगावची होते, 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती. गरीब होते, कमरेला ठेवून ठेवून अशी 10ची नोट पुंगळी झाली होती. गरीब होती बिचारी, पण मनाची मोठी होती. आपल्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी श्री संताची माथा चरणावरी आमचे देवराम बाबा आशीर्वाद देणारे महात्मे आहेत. परमार्थ टिकवलेला आहे. दौंड भाग असेल, पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, हो खूप लोकांना परमार्थाला लावणारे बाबा आहेत बरं का. बाबांचं आगमन झालंय, जोरात टाळी वाजून स्वागत करा. महात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे बरं का. महात्मे आहेत, सगळ्यांना आशीर्वाद देणारे आहेत. खूप बरं वाटलं बाबा, तुमच्या पायाला आमचा साष्टांग प्रणिपात आहे. तुमच्यासमोर आम्ही कीर्तन करावं एवढे मोठे आम्ही नाही, पण तुम्ही आमच्या कीर्तनाला बसावं एवढे मोठे पण आम्ही नाही. पण त्याला म्हणतो ना आपण, शृंगारिले बाळ कौतुक आहे. तुमचं कौतुक म्हणून आम्ही उभे आहोत. तर तुमच्यासमोर आम्ही बोलावं, श्याम महाराजासमोर बोलावं, माधव बाबासमोर बोलावं, एवढे मोठे थोडे आपण असतो महाराज. पण त्यांनी शृंगारलेलं आहे, त्यांच्या संस्थेतून आम्ही शिकलेलो आहोत. तेच प्रमाण, तेच सिद्धांत मांडतोय, लक्षात ठेवा. पहिल्या गवळणीनं देव पाहिला, ती म्हटली माझं मन वेधून घेतलंय. तो कसा दिसतो ते मला सांगता येत नाही. दुसरी आपल्या गावची बेलगावची होती, 10 रुपयाची नोट अशी चेहऱ्यावर वाळून टाकली. तिने पण कृष्ण परमात्मा मन भरून पाहिला. ती पण बाहेर आली. तिला विचारलं बाई तुला तरी दिसला का? ती म्हटली मग 12:15 वाजले ना बाई, मला दिसला ना. कसा दिसला तुला? कसा दिसला तुला? साबळा देखील आनंदाचा साबळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पुराला तेने आनंदाचा पुराला साबळा देखील आनंदाचा साबळा देखील आनंदाचा साबळा देखील आनंदाचा. म्हटली सावळा, मला सावळा दिसला. एक म्हटली मला काळा दिसला, ठाईचाची काळा अनादी बहु काळा. एक गवळण म्हटली मला निळा दिसला, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. कसा दिसला? बस निळा दिसला. विठू देखी येला डोळा बाई ओ वेधले ओ मन दयाची गुणी. क्षणभरी नवी संभ विठ्ठल रुक्मिणी. म्हटलं माझ्या मनातून क्षणभरही तो जात नाही. निळा दिसला. 5वी म्हटली हरिणे माझे हरिले चित्त. 6वी म्हटली या ते कुळ माझे गेले हरपोणी. श्रीरंगा वाचून आणून पाण्यातच बसावा. 12 वाजले. पाण्याचा कार्यक्रम आटोपता घेऊ आपण. देव पाण्यात 12:15 वाजले आपले. पाण्यामध्ये पण एक गंमत सांगतो. देवाला ज्या गवळणी पाहायला जायचे बरं का, MH 15, MH 16, MH 17, MH 18, MH 19, MH 20, MH 21, MH 22, MH 23, MH 25, MH 28 या कुठले पाशिक नाही, या वयाच्या मुली होत्या. 15 ते 30 या वयोगटातल्या मुली. सकाळी एकदा मेकअप करायच्या, नवीन साडी. दुपारी एकदा मेकअप, नवीन साडी. संध्याकाळी एकदा मेकअप, नवीन साडी. एक वाक्य सांगू,